आपण नेहमी ऐकतो ना, की तू फक्त प्रयत्न करत राहा, तुझ्यासोबत नक्की मोठं काहीतरी होईल. आणि याचं उदाहरण आज आपल्याला वर्ल्ड कप फायनलमध्ये बघायला मिळालं, ते म्हणजे फर्रन टॉरेसकडून. फर्रन टॉरेस हा फुटबॉल कम्युनिटीमध्ये किंवा फुटबॉल फॅन्सच्या मध्ये, इव्हन बार्सेलोनाच्या फॅन्समध्ये एक जोक आहे, एक मीम म्हणून त्याच्याकडे बघितला जातो. तो नेहमी गोल मिस करतो, जास्त चांगला फुटबॉल खेळता येत नाही. आणि पण आता इथून पुढे आपण किती त्याच्यावर जोक्स बनवले, आपण किती त्याच्यावर त्याला ट्रोल केलं, तरी एक गोष्ट आपण त्याच्याकडनं कधीच राहू नाही शकणार, आणि ती म्हणजे फर्रन टॉरेसने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये स्पेनसाठी गोल करून त्यांनी त्याच्या देशासाठी एक वर्ल्ड कप जिंकून दिलाय. आजच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेन आणि अर्जेंटिना विरुद्धची मॅच ही खूप एकतर्फी मॅच होती. म्हणजे अर्जेंटिनाने अगदी 90 मिनिट्सपर्यंत एक प्रॉमिनंट अटॅकिंग प्ले पण केला नव्हता स्पेन विरुद्ध. आणि जेव्हा स्पेनने गोल केला त्यानंतर अर्जेंटिनाचा कुठेतरी मोमेंटम आला आणि ते कॉन्स्टंटली स्पेन शेवटच्या मिनिटांमध्ये स्पेनवर अटॅक करत होते, ज्याकडून गोल येईल वगैरे. पण पूर्ण मॅचमध्ये स्पेनने कम्प्लिटली डॉमिनेट केलं होतं अर्जेंटिनाला. आणि स्पेनसाठी पुन्हा एकदा मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्याचं नाव बोलतोय, रॉड्री, त्याने आज गोल्डन बॉल पण जिंकला या वर्ल्ड कपमध्ये. त्याने परत एकदा दाखवून दिलं की तो बॅलंडोर का जिंकला होता. आणि या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये त्याचा कॅम्पेन खूप भारी चालला. आपण स्पेनचा फेस यमाल असं समजत होतं, पण या वर्ल्ड कपमध्ये रॉड्रीने खूप भारी प्ले केलाय. त्यांनी दाखवून दिलंय त्याच्या लेवल्स काय आहेत. आणि या वर्ल्ड कप आधी खूप जणांकडनं अपेक्षा होती, खूप सारे प्रेडिक्शन्सनी पण हे किंवा डेटानी सजेस्ट केलं होतं की स्पेन हा वर्ल्ड कप जिंकू शकेल. आणि तरी हे जिंकलेत, त्यामुळं हा खूप असं सरप्रायझिंग कुठली तरी टीम जिंकली असं नाहीये या वर्ल्ड कपमध्ये, किंवा तेवढं जास्त प्रॉमिनंट स्टोरी लाईन तुम्हाला या वर्ल्ड कप फायनलमधून नाही मिळणार. पण एक जे 2018 मध्ये जेव्हा फ्रान्सने त्यांच्या खूप सारे यंग प्लेअर सोबत एक वर्ल्ड कप जिंकला होता आणि ते एक डॉमिनंट फोर्स झालेत नंतर, तसंच काही स्पेनचं आहे. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये त्यांची जी गेल्या वर्ल्ड कप नंतर रादर त्यांची जी टीम फॉर्म झाली आहे, एक न्यू स्पेन टीम, किंवा त्यांच्या डेलाफोन्तेचा कोचनी जी टीम फॉर्म केली आहे, ही पुढे जाऊन पण खूप साऱ्या कॉम्पिटिशन डॉमिनेट करणार. पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत ती टीम डॉमिनेट राहणार नक्की, हे नक्की. आणि कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल द स्पेन फॅन्स. अँड आता वर्ल्ड कपची जी एक अमेझिंग जर्नी होती ती आज वर्ल्ड कप फायनल सोबतच संपली. मला कमेंट्समध्ये कळवा, तुम्हाला काय वाटतं, स्पेन ही डिझर्विंग होती का टीम हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी? तुमचे काय व्ह्यूज होते या पूर्ण वर्ल्ड कप बद्दल? आणि फुटबॉल सबटेक्स्टला अशाच सारख्या फुटबॉल कॉन्टेंटसाठी फॉलो करा.